गिरीश महाजन ज्या वेळेला या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत त्यावेळी जे संतप्त शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालंय त्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवल्याची ही दृश्य आहेत। शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांचा ताफा अडवलाय आणि हे सगळे शेतकरी मिळून मंत्र्यांना जाब विचारतायत त्या मग तातडीनं मदत मिळावी यासाठी मागणी करतायत। आज सकाळपासून मंत्री गिरीश महाजन हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तिथे पाहणी करतायत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेतच। बालाजी, काय झालंय तिथे? श्वेता, ऐकून बघितलं तर ही मागची एकच मिनिटात तुला सांगतो परिस्थिती दाखवतो। हे सगळं शेत आहे आणि हा माझ्या खालचा जर बघितला तर बाजूचा रस्ता आहे, हा अर्धा रस्ता वाहून गेलाय आणि या परिसरात जर बघितलं तर जनावरं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात गेलेत आणि त्याचाच मुद्दा घेऊन शेतकरी आक्रमक झाले होते। हे शेतकरी आपल्या सोबत आहेत। शेतकऱ्यांना विचारूया, कशामुळे तुम्ही गिरीश महाजनांना ताडून धरलं, काय कारण होतं? आमच्या लक्षात येत नाही की मंत्री गिरीश महाजन साहेब हे नेमके पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते का आमचे टिंगल करण्यासाठी आले होते। आज इथं नुसतं ह्या शेतात उतरले आणि वापस गेलेत। आमच्या तिकडे ज्या शेतकऱ्याच्या 40 गाया मेलेल्या आहेत त्या शेतकऱ्याकडे तर जायचं लांबच, कारण इथं हा रस्ता खचलाय म्हणून साहेब पुढे आले नाही। आम्हाला एक कळत नाही, आम्ही ह्या रस्त्याने वावरतो हे करतो म्हणल्यावर तुम्हाला तिकडे यायला काय अडचण होती? ह्या रस्ता खचलाय म्हणून साहेब इथूनच तिकडे निघून गेलेत। आमच्या इकडे हजारो शेतकऱ्याचं नुकसान झालंय, ते साहेबाला दिसलं नाही। इथून ह्या रोड पासून इथूनच फक्त 100 मीटर वर आमचा हा बंधारा आहे। ह्या बंधाऱ्यावरती किती गहाण अडकलेले आहे ते साहेबांना फक्त बघायला चला म्हणत होतो, ते साहेब ते 100 मीटर वर सुद्धा बघायला आले नाहीत, कारण हा रस्ता खचलाय म्हणून साहेब इथूनच माघारी गेलेत। काय सांगा तुम्ही? पण निक्का त्यांना आढावा द्यायचा म्हणून, मीडियाला दाखवायचं म्हणून, फक्त मीडिया समोर जनतेला दाखवायचं म्हणून त्यांना फक्त ही करायचा होता, इश्यू करायचा होता। बाकी त्यांना शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही। प्रशासनाला एकच आहे, प्रशासनाला जर शेतकऱ्याची मदत करायची असली तर प्रशासनाने येऊन जागेवर पण येऊन बघावा। फक्त आमच्या तोंडाला झाले आक्रमक होतात। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्व शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही, कारण आता सर्व तुम्ही बघितलं तर नदीच्या पात्रातल्या सोडून सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। पण हे नदी पात्रातलं जे नुकसान झालंय त्यांच्या फक्त एका शेतकऱ्याच्या बांधावर गेलेत आणि तिथूनच हा स्पॉट पंचनामा केल्यासारखा केला त्यांनी। बाकीचे मग ग्रामसेवक, तलाठी हे तुमची मागणी काय केली होती? तुम्ही पैसे कशाची येण्यापेक्षा आमची मागणी ही होती की तुम्ही आधी नुसता हा जे काही नुकसान झालंय ते पहा आणि मग ठरवा नेमकं काय करायचंय ते। आमच्या गायी वाहून गेलेल्या आहेत, आमच्या जनावरं वाहून गेलेले आहेत, आमचे अक्षरशः शेती पूर्णपणे वाहून गेली, खालचा खडक दिसतोय शेतीवरचा, इतकी संकट आलंय शेतकऱ्यावरती। आणि तुम्ही नुसतं हिथून जर माघारी गेलात तर तुम्ही आलताच कशाला, हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला पहिला, नेमकं तुम्ही आलात कशाला होता? काय सांगा, समाधान झालं का? काय समाधान नाही, सगळे बेकार झाले। येऊन साहेब नुसतं बघून गेले तर त्यांनी आढावा काही सुद्धा घेतला नाही, एकाच बांधावर माघार गेले तर इथं पुलाची परिस्थिती फार बिकट आहे, सगळं सरपण अडकलं आहे, सगळं शेत वाहून गेलं आहे। मग इथं येण्याच्या ऐवजी साहेबाला चला म्हणलं होतं, साहेब आले नाहीत, भेले माघारच गेले। साहेब इथं यायला पाहिजे होतं, आढावा घ्यायला पाहिजे होता शेतकऱ्यांची परिस्थिती। काही समाधान झालेलं नाही, काही समाधान नाही। पीक ही कसलंच राहिलं नाही वावरात। तुम्ही जर आता जाऊन बघितलं तर नक्की दगड आणि माती पण नाही राहिली, माती पण राहिली नाही। कुठल्या जीवावर माती राहिली ह्या वर्षी पीक गेलेलं असतं तर पुढच्या वर्षी उत्पन्न काढू शकतो, पण मातीच नाही राहिलं, काय करणार? श्वेता, ऐकून जर बघितलं तर सगळ्या उद्विग्न भावना सगळ्या या शेतकऱ्यांच्या आहेत। याने गिरीश महाजनांना रोखून धरलं होतं काही काळ। पुढं बेलगाव म्हणून गाव आहे, त्या गावात मोठी जनावरं वाहून गेलेली आहेत। ज्या गावात ज्या परिसरात पाणी केली त्याही गावात चला, शेतकऱ्यांना मदत करा आणि जी जनावरं गेली त्याची मदत करा। पण गिरीश महाजन म्हणले की मी कुठं पैसे घेऊन सोबत आलोय का, अधिकाऱ्यांना मी सांगतो आणि मदत करायला लावतो। मात्र शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाले। मात्र गिरीश महाजन यांनी धाराशिव जिल्हा ही केलेला आहे। मला सांगा, किती पाचच्या परिसरात नुकसान झाले? 20 गावात 30 गावात भरपूर नुकसान झाले, भरपूर जणांच्या गायी मेल्या, ट्रॅक्टर वाहून गेले, परपंच
रस्ता चुकलेला आहे. तिला मदत कुणी केली? मदतीला अंतिम कोणीच आलेलं नाही. आता गिरीश महाजन आधी निघाले 15 मिनिटं पुसून गेले. ते आमच्या तोंडाला पाणी पुसून गेलेले आहेत. ते म्हणले आम्ही अधिकाऱ्यांना सांगून पंचनामे करून घेतो. आणि आज 2 दिवस इतका पाऊस चालू, एकही अधिकारी अजून गावात आलेला नाही. इतकी बिकट भयान परिस्थिती आहे. आम्हाला आणखी सोबत शेतकरी मला तुम्ही जो आठवडा आडवा हा विषय होता. आम्हाला वाटत होतं त्यांनी त्या स्पॉटवर यावं. त्यावेळी काही वाहून गेले तर त्यांच्या परिवाराकडे लक्ष द्यावं थोडं. आणि त्यांना चला म्हणत होतो थोडं म्हणून आम्ही त्यांना चला म्हणत होतो तिकडं. परंतु ते म्हणले आता मला पुढे जाता जमणार नाही, मी माघारी चालू होता. माघारी चालू. मग त्यांना तुम्ही पैशाची मागणी देखील केलेली होती. कशामुळे पैसे मागणी, कशासाठी, कुठली मदत मागत होता? मदत म्हणजे शेत वाहून गेले ते, त्या ज्या शेतकऱ्याच्या गायी वाहून गेले त्याचा परपंच उद्ध्वस्त झालेला सगळा, त्याच्यासाठी मदत मागत होतो. ज्यांचं झालं नाही त्यांचं काही देऊ नका त्यांना, पण ज्यांचं झाले नुकसान त्यांना काही ना काही मदत द्यावी. आणखी शेतकरी बाबा मला सांगा, मंत्री महोदय दौरा करतायत, पाहणी केली, समाधान वाटतंय? समाधान झालंय? सगळं नाही झालेलं समाधान. त्यांनी गावाची पूर्ण पाणी करायला पाहिजे होती. एका ठिकाणी जाणे आणि तिथनं गावाचं ही करणे ती काय व्यवस्थित वाटलेलं नाही त्यांचं. काय अपेक्षा काय आहेत तुमच्या सगळ्या मंत्री महोदय सरकारकडून मोठी अपेक्षा आहे, पण सरकार कुठल्या एकही अधिकारी इथं टायमाला पोहोचलेला नाही. ह्याच्या तक्रारी केल्यात का तुम्ही मंत्री पक्षात? ते ऐकायला तयार नव्हते. आले एका शेतकऱ्याला भेट दिली, पायाला चिखल न लावणे, एवढं काम बसून हिंडणे साहेबाचा एवढंच. एका शेतकऱ्याच्या कशामुळे गेले ते पण रोडवरून पंचनामा केला. ज्यावेळेस शेतकरी म्हणले की इथं साईडला चला, त्यावेळेस ते खाली उतरले नाही, तर ते रोडच्या खाली उतरायला तयार नव्हते. आणि रोडच्या खाली नाही का, ते रोडवरूनच म्हणत होते हा बघितलं होते. पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नुकसान दिसत आहे. म्हणजे सगळं पीक आहे ते पूर्णपणे झोपलेलं आहे. हा सगळा पूर्णपणे झोपलेला आहे. हा सगळा पूर्ण द्राक्षाची बाग आहे. मी आणखी थोडंसं फिरून दाखवतो की हा द्राक्षाची बाग बघितली तर ही सगळी पूर्ण वाहून गेलेली आहे. हा रस्ता जर आता सगळं मोकळा झालेला आहे आणि रस्ता जर पाहायचा असेल तर हा रस्ता अर्ध्यातूनच गायब झालेला आहे. पण रस्ता जर अर्ध्यातून गायब झाला असेल, येण्या जाण्याचा रस्ता जर गावकऱ्या नसेल तर गावकरी संतप्त होणं साहजिक आहे. गावकऱ्याच्या भावना संतप्त असेल. शेतकरी आहेत, आणखीन आपण त्यांनाच विचारूया. मला सांगा, आता सगळी परिस्थिती मुरून टाकायला लागले आणखी कुठल्याही त्यांनी म्हणलं नाही की बाबा हे रोड गावाला या संपर्क तुटलेला आहे. बेलगावकडून बेलगावचा पूल तुटलाय, चिंचपूरकडून ही रस्ता सगळा खचलेला आहे. ग्वाल्हेरकडून एक रोड उभा आहे. तिन्हीच्या तिन्ही काय सांगायला आता गावची परिस्थिती सगळे वाहून गेलेले. कुठं असं क्षेत्र राहिलेलं नाही, काय नाही, सगळं पाणी वाहून गेले. आता मंत्री आले तिकडे पुढे सुद्धा पाहायला सुद्धा आले, तिथूनच पाठी आली असती, आली असती. रस्ते नाहीत असं मला त्यांचे सगळे रस्ते वाहून गेले. तो इकडे आता बाबा शाळेत कुठं जायला रस्ता नाही, शाळेला. तर गिरीश महाजनांचा हा ताफा शेतकऱ्यांनी अडवला आणि ते आपल्या व्यथा मांडतायत त्यांच्या समोर. ही सगळी दृश्य आपण बघत होतो धाराशिवमधली. येत्या